वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुडौ मिनमो सुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि सर्व विशुद्ध ज्ञानाधिकार आमचा सुरू आहे। कर्तृत्व जीवनात पराचं नाही घ्यायचं या दृष्टीने आचार्यांनी गाथा पहिल्यांदा प्रस्तुत केल्या आणि त्यानंतर कर्मफलाचं भोक्तृत्व देखील ज्ञानी जीव स्वतःकडे घेत नाही। तो स्वतःला अभेद, निर्विकार, एक, अखंड असं आत्मा मी आहे हे अनुभवतो आहे। वर्तमान काळामध्ये पूर्वबद्ध कर्माच्या उदयामध्ये जी जी काही अपूर्णता आहे, जे जे काही त्याला प्राप्ती होत नाही, या सर्वांच्या उदयाला गौणत्व देऊन स्वतःच्या द्रव्यार्थी कनयांनी सांगितलेल्या स्वभावाला प्रधानता देऊन तो हे कथन करतो आहे किंवा प्रतीतीत घेतो आहे की मी तर एक अखंड आत्मा आहे आणि मी त्याचं संचेतन करतो आहे। 148 कर्मांच्या प्रकृती सांगून आचार्य आमची ही श्रद्धा दृढ करतात। याच्यामध्ये आम्ही ज्ञानावरणाच्या 5 प्रकृती बघितल्या, दर्शनावरणाच्या 9 प्रकृती बघितल्या, त्यानंतर मध्ये क्रम बिघडून म्हणजे आहे तो सुसंगत क्रम परंतु अघातीय कर्म टाकलं, वेदनीय कर्म, आणि त्यानंतर मोहनीय कर्म, आयु, आणि आता नामकर्माच्या प्रकृती आम्ही बघतो आहे। नामकर्माच्या प्रकृतीमध्ये आम्ही अगुरु लघु उपघात आणि परघात इथपर्यंत आलेलो होतो। अगुरु लघु मध्ये शरीर खूप वजनदार की ज्यामुळे जमीन खिसकेल अशा प्रकारचंही प्राप्त होत नाही, आणि लघु मध्ये अगदी हलकं फुलकं की कोणी फुंकर मारली की उडून जाईल असंही शरीर याला प्राप्त होत नाही। हे अगुरु लघु नामकर्माचं कार्य आहे। अगुरु लघु शब्द आम्ही 3 तऱ्हेनी पण बघितला होता। एक सिद्धांमध्ये प्रतिजीवी गुण, गोत्रकर्माच्या अभावात जो प्रगट होतो सिद्ध पर्यायी प्रगट होतो। संसारी अवस्थेत तो गुण अजिबात राहत नाही, प्रतिजीवी गुण आहे आणि तो नंतर सिद्ध झाल्यानंतर जीवनात प्रगट होतो। आणि एक अगुरु लघु गुण सामान्य गुण, तो सर्व द्रव्यांमध्ये असतो, ज्याचं कार्य आहे एक द्रव्य दुसऱ्या द्रव्य रूप होत नाही, एक गुण दुसऱ्या गुणरूप होत नाही, आणि द्रव्यामधले गुण विखरून वेगवेगळे होत नाही। अगुरु लघु गुणाचं आम्ही हे कार्य बघितलेलं होतं। आणि एक अगुरु लघु गुण आम्ही असाही पाहतो, षष्ठान पतित हानी वृद्धी रूप परिणाम, की अगुरु लघु गुणामुळे निरंतर पर्यायींमध्ये षट तऱ्हेची हानी आणि वृद्धी, षटकाई हानी आणि वृद्धी रूप परिणाम त्या ठिकाणी संपन्न होत असतो। आणि हा अगुरु लघु गुण आहे हा नामकर्मामधला 93 प्रकृतीमधला एक कर्म प्रकृतीचा भेद सांगितलेला आहे। परघात आणि उपघात पाहिला होता। यानंतर आचार्य सांगतात की आम्ही आतप नामकर्माचं देखील हा जीव संचेतन करत नाही। आतप नामकर्म म्हणजे ज्या कर्माचा उदय असताना आतपरूप शरीर प्राप्त होतं, म्हणजे उष्णता देणारं शरीर प्राप्त होतं, आणि हे शरीर फक्त सूर्य विमानातील जे जीव असतात एकेंद्रिय, आणि तेही बादर पर्याप्त पृथ्वीकाईक जीव, त्यांना
हे शरीर असं प्राप्त होतं. सूर्याचं जे विमान आहे, या सूर्याच्या विमानामध्ये 12,000 मणी जडलेले असतात. आणि त्या शरीरामध्ये जेव्हा एखादा जीव आपलं म्हणजे जातो, शरीर धारण करतो, ते शरीर धारण करतो, तेव्हा त्यांचं जे शरीर आहे ते आतप नामकर्माचा तिथे उदय असतो. आणि शरीर जे आहे ते बादर, पर्याप्त आणि पृथ्वी कायिक असतं. आणि उष्णता आणि आतप, उष्ण सांगितलं होतं आपण स्पर्श रस गंध वर्ण मध्ये, ही प्रकृती उष्ण थंड पाहिलं होतं स्पर्शाच्या गुणधर्मामध्ये. पण उष्ण स्पर्शाचा त्यांना उदय नाही आहे. त्यांचं मूळ शरीर शीत रूप आहे, पण त्यांची किरण मात्र उष्ण रूप असतात. आणि जे उष्ण नामकर्म सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये मूळ शरीरही उष्ण आहे आणि किरण देखील उष्ण आहे. आतप मध्ये हा फरक आहे की त्यांचं मूळ ओरिजिनल शरीर थंड आहे आणि किरण मात्र उष्ण रूप आहे. असं हे आतप नाम कर्म. याचा उदय केवळ एकेंद्रिय जीवांना, त्यामध्ये बादर पृथ्वीकायिक जीवांना संभवनीय आहे. आम्हाला आमचं शरीर तप्त वाटत असलं तरीही आम्हाला आतप नाम कर्माचा उदय असत नाही कोणत्याही जीवाला. तो तिथेच सूर्य विमानातील जीवांनाच तो उदय असतो. नंतरचं कर्म आहे उद्योत कर्म. ज्या कर्माचा उदय असताना उद्योत शरीर प्राप्त होतं, म्हणजे शीतल शरीर, त्याला उद्योत नाम कर्म असं म्हटलं जातं. त्यांचं मूळ शरीरही थंड आहे आणि किरण देखील थंड आहे. ते उद्योत नाम कर्म आहे. याचा उदय चंद्र विमानामध्ये स्थित पृथ्वी कायिक जीवांना याचा उदय असतो. चंद्र विमानामध्ये देखील असेच 12,000 मणी जडलेले असतात आणि त्या ठिकाणी हे जीव उत्पन्न होतात. आणि ते एकेंद्रिय जीव आहे जे चंद्र विमानामध्ये, चंद्र ज्यांच्या मालकीचा आहे, ते विमान ज्यांच्या मालकीचं आहे, ते संज्ञी पंचेंद्रिय ज्योतिष्य देव आहे. आणि त्या ज्योतिष्य देवांच्या त्या विमानांमध्ये हे जे चकाकणारे मणी असतात, तिथे उत्पन्न होणारे जे जीव आहे ते मात्र पृथ्वी कायिक बादर असे जीव आहे, एकेंद्रिय जीव आहे. असे हे आतप आणि उद्योत या दोन प्रकृती. आणि ज्ञानीचा विचार आहे की याचं फळ देखील मी भोगत नाही. नंतरचं कर्म आहे उच्छ्वास नाम कर्म. ज्या कर्माच्या उदयाने जीवाचा श्वासोश्वास होतो ते उच्छ्वास नाम कर्म आहे. म्हणजे आमच्या श्वासोश्वासामध्ये देखील हे श्वासोश्वास नाम कर्माचं अंतरंग कारण आहे. श्वासोश्वास नाम कर्म जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत श्वासोश्वास सुरू आहे. आणि याचा उदय संपला की श्वासोश्वास बंद पडणार आहे. आणि जीव श्वासोश्वासाशिवाय, आम्ही श्वास आहे तोपर्यंत जीवन आहे असं म्हणतो, परंतु सहज एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की हा जीव श्वासोश्वासाशिवाय देखील बराच काळपर्यंत राहू शकतो. जर थोडं वेगळ्या प्रकारांतर होईल, पण थोडंसं कानावरून गेलं तर ठीक राहील की एखादा क्षुद्र जीव आहे. क्षुद्र जीव तो एका श्वासामध्ये 18 वेळा जन्म मरण धारण करतो. असा हा जीव ज्या वेळेला जन्म धारण करतो त्याच्या पर्याप्ती पूर्ण होत नाही आणि लगेचच हा मरतो. म्हणजे शरीर पर्याप्ती पूर्ण होण्याच्या आतच त्याचा मृत्यू होतो. आता श्वासोश्वास कधी सुरू होतो जीवाचा? जीवाचा जो श्वासोश्वास सुरू होतो तो त्याची श्वासोश्वास पर्याप्ती पूर्ण होईल तेव्हा होते. पुढे पर्याप्ती येणारच आहे. पर्याप्ती 6 आहे. एक आहार पर्याप्ती. आहार याचा अर्थ शरीरासाठी आवश्यक असलेली आहार वर्गणा तो ग्रहण करतो, याला आहार म्हणतात.
आणि ही पूर्ण करण्याची जीवाची जी शक्ती ती आहार पर्याप्ती आहे. तर ही आहार पर्याप्ती एक. दुसरी, त्यानंतर शरीराची रचना होते ती शरीर पर्याप्ती. नंतर तिसरी इंद्रिय पर्याप्ती. चौथी श्वासोश्वास पर्याप्ती. पाचवी भाषा पर्याप्ती. आणि सहावी मनोपर्याप्ती. या 6 पर्याप्ती आहे. आणि जेव्हा या 6 पर्याप्ती अंतर्मुहूर्तात पूर्ण होतात, या पूर्ण झाल्यानंतर त्याचं तसं कार्य सुरू होतं. भाषेचं कार्य सुरू होतं, विचार करण्याचं कार्य सुरू होतं. श्वासोश्वास पर्याप्ती पूर्ण झाली की श्वासोश्वास घेण्याची प्रक्रिया सुरू होते. त्याला त्या समयात श्वासोश्वास नामकर्माचा उदय सुरू होतो आणि त्याचा श्वासोश्वास सुरू होतो. आता लब्ध पर्याप्तक जीवामध्ये इंद्रिय पर्याप्ती पण पूर्ण नाही होत, शरीर पर्याप्ती पण पूर्ण नाही होत, तर त्याचा मृत्यू होतो. मग त्याची श्वासोश्वास पर्याप्ती पूर्ण होत नाही आणि तरी देखील तो जीवन जगतो आहे. म्हणजे श्वासोश्वासामुळे जीवन आहे असं जे आम्ही म्हणतो ते तसं तिथे आम्हाला अजिबात दिसत नाही. आणि क्षुद्रभाव किती होऊ शकतात. क्षुद्रभाव म्हणजे जन्म धारण करणं आणि मरणं. श्वासाच्या 18व्या भागात त्याला क्षुद्रभाव म्हटल्या जातात. आणि असे क्षुद्रभाव जीवाचे एका अंतर्मुहूर्तात 66,132 क्षुद्रभाव होतात. आणि याच्यामध्ये त्याची श्वासोश्वास पर्याप्ती कुठेही पूर्ण होत नाही आणि त्याच्या आधीच त्याचं मृत्यू होतो. म्हणजे एवढा काळपर्यंत तो श्वासोश्वासाशिवाय देखील जीवन जगतो आहे. कारण श्वासोश्वास हे पौद्गलिक प्राण आहे आणि जो जीवन जगणार आहे जीव तो आपल्या चैतन्य प्राणांनी जगणार आहे. इथे सांगण्याचं प्रयोजनही नव्हतं, पण विषय निघाला, थोडं विषयांतर झालं, पण नवीन माहिती लक्षात ठेवा. तर असा हा उच्छ्वास नाम कर्म. आणि हा ही जीव असा अनुभवतो आहे की हे श्वासोश्वास हा देखील माझा स्वभाव नाही. सिद्धांना श्वासोश्वास नाही. किंवा जेव्हा 14व्या गुणस्थानामध्ये हा जीव आहे त्यावेळेला केवळ एक त्याला आयु प्राण आहे. त्याच्या श्वासोश्वास आधीच बंद झालेला आहे. सुरुवातीला सूक्ष्म क्रिया प्रतिपाती ध्यानामध्ये 4 प्राण असतात. नंतर या 4 प्राणांपैकी देखील अभाव करत करत शेवटी एक आयु प्राण त्याचा राहतो. श्वासोश्वास आणि आयु. आणि आयु 14व्या गुणस्थानाच्या अंती ते देखील संपतं आणि हा जीव सिद्ध पर्याय प्राप्त करतो आणि अनंत काळपर्यंत द्रव्य प्राणांशिवाय श्वासोश्वासाशिवाय जीवन जगू शकतो. कारण चैतन्य हे त्याचं जीवन आहे. आम्हाला देखील या अशुद्ध अवस्थेत देखील हेच समजायचंय की हे माझं वास्तविक जीवन नाही. हे तर मला शरीराचा संयोग आहे. संयोगाच्या निमित्ताने 10 प्राण आहेत, कधी 4 प्राण असतील, अशा प्राणांनी मी जगतो आहे, पण हे माझं वास्तविक यथार्थ जीवन नाही. तर हे श्वासोश्वास प्राणावरून आम्हाला लक्षात घ्यायचंय. म्हणून हा जीव असा संचेतन आपल्या आत्मतत्वाचं करतो आहे. त्यानंतर आहे प्रशस्त विहायोगती. विहायोगती आहे पहिल्यांदा. विहायोगती की ज्या कर्माचा उदय असताना जीव आकाशामध्ये गमन करू शकतो. आकाशामध्ये जरी विहाय या शब्दाचा अर्थ आहे आकाश, म्हणून आकाशात गमन करू शकतो असं म्हटलं आहे. याचा अर्थ केवळ पक्ष्यांनाच विहायोगती नामकर्माचा उदय असतो असं नाही. आकाश हे द्रव्य सर्वत्र आहे आणि म्हणून आपण एका ठिकाणी येऊन दुसऱ्या ठिकाणी जे गमन करतो हे देखील विहायोगती नामकर्माचा उदयात संभव आहे. आता ही गती जी असणार आहे ही गती 2 तऱ्हेची आहे.
प्रशस्त विहायोगती आणि अप्रशस्त विहायोगती. काही जीव गमन करत असताना त्यांच्याकडे बघावंसं वाटतं, ते सुडौल वाटतात, त्यांची प्रशस्त विहायोगती म्हणायची. आणि काही जीव गमन करत असताना त्यांची गती बघावीशी वाटत नाही, ती अप्रशस्त विहायोगती आहे. एक शुभ नाम कर्म आहे, एक अशुभ नाम कर्म आहे. पण ज्ञानी विचार करतो, या दोनही कर्मफलाला मी भोगत नाही, मी तर माझ्या आत्म्याचं संचेतन करणार आहे. अशा तऱ्हेने प्रशस्त अप्रशस्त विहायोगती. नंतर साधारण शरीर आणि प्रत्येक शरीर. साधारण शरीर कुणाचं असतं? अगदी पहिल्या दुसऱ्या भागामधला हा प्रश्न आहे. जीवाचे 5 भेद केले पहिल्यांदा, स्थावरकायिक जीवाचे. पहिल्यांदा तर जीवाचे 2 भेद केले, संसारी आणि मुक्त. मुक्त जीवांना एकापेक्षेने भेद आहे तत्वार्थ सूत्रात, पण तिकडे थोडं गौणत्व दिलं तर भेद नाही. आणि संसारी जीवांचे भेद करताना त्रस आणि स्थावर हे 2 भेद केले. आता त्रसजीवांचे द्विनेंद्रिय, तीनेंद्रिय, चतुरेंद्रिय, असंज्ञी, संज्ञी अशा तऱ्हेचे भेद दिसतात. आणि स्थावरकायिक जीवांचे पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि वनस्पती असे 5 भेद दिसतात. या 5 भेदांमध्ये साधारण नामकर्माचा उदय हा फक्त निगोदी जीवांना असतो. आणि निगोदी जीव कोण आहेत? तर निगोदी जीव हे वनस्पती कायिकच आहेत. पृथ्वी, पाणी, अग्नी आणि वायू यामध्ये निगोदी जीव नाही. इथे निगोदी जीव नाही. वनस्पती कायिकाचा जो भेद आहे, एक प्रत्येक वनस्पती कायिक आणि दुसरं साधारण वनस्पती कायिक जीव. तर हे जे साधारण वनस्पती कायिक जीव आहे हे निगोदी जीव आहे. आणि हे पर्याप्तक पण असू शकतात आणि अपर्याप्तक पण असू शकतात. या दोनही तऱ्हेचे जीव. आणि साधारण याचा अर्थ की ज्या कर्माचा उदय असताना एका शरीरामध्ये अनेक जीव त्याचे स्वामी आहे. एक शरीर आहे आणि त्या शरीरामध्ये अनेक जीव स्वामी आहे, की हे माझं शरीर आहे, माझं शरीर आहे. त्यांचं आयुष्य साधारण आहे. आयुष्य साधारण म्हटलं, परंतु एक नाही आहे. प्रत्येकाचं आयुष्य स्वतंत्र आहे आणि तरी देखील सारखं आयुष्य आहे म्हणून साधारण आहे. त्यांचा आहार साधारण आहे, श्वासोश्वास साधारण आहे, त्यांचा जन्म आणि मरण साधारण आहे. अशा जीवांना साधारण जीव म्हणतात. त्यांना निगोदी जीव म्हटल्या गेलेला आहे. म्हणजे अनंत जीव एका शरीरामध्ये राहतात, असं त्यांना अनंत कायी देखील म्हटलेलं आहे. आणि त्यांना साधारण नामकर्माचा उदय असतो. साधारण नामकर्मासोबत त्यांना वनस्पती कायीचा उदय असतो. त्यांना सूक्ष्म किंवा बादर अशा प्रकारचा उदय, म्हणजे काही विशिष्ट जोड्या त्या विशिष्ट कर्मासोबत असतातच, असा त्यांचा उदय असतो. तर हे साधारण जीव, निगोदी जीव. निगोदी जीवांची व्याख्या आम्ही नेहमी चुकीची करतो. निगोदी जीव म्हणजे एका श्वासामध्ये जो 18 वेळा जन्म मरण धारण करतो त्याला आम्ही निगोदी जीव म्हणतो. पण ही निगोदी जीवाची अर्धी व्याख्या आहे. जे वनस्पती काही जीव अशा तऱ्हेने जीव धारण, साधारण शरीर धारण करतात ते निगोदिया जीव आहे. आणि जे एका श्वासामध्ये 18 वेळा जन्म मरण करतात ते लब्ध पर्याप्तक जीव आहे. त्यामध्ये मनुष्य देखील असा लब्ध पर्याप्तक असू शकतो. म्हणून थोडं इथे आम्हाला लक्षात घ्यायचं प्रकरण हे आहे. नंतर प्रत्येक शरीर. प्रत्येक हा देखील या ठिकाणी एका शरीराचा एक जीव स्वामी असतो, तेव्हा त्याला प्रत्येक शरीर म्हटल्या जातात.
प्रत्येक वनस्पती कायिकाचा देखील भेद आहे आणि त्या प्रत्येक वनस्पती कायिकाचे परत सप्रतिष्ठित आणि अप्रतिष्ठित असे देखील भेद आम्हाला दिसतात. सप्रतिष्ठित म्हणजे प्रत्येक तर आहे, पण त्या प्रत्येकाच्या आश्रयाने निगोदी जीव राहू शकतात, तेव्हा त्याला सप्रतिष्ठित प्रत्येक म्हणतात. आणि जेव्हा प्रत्येक शरीर आहे पण त्याच्या आश्रयाने निगोदी जीव राहत नाही, तेव्हा ते अप्रतिष्ठित म्हटल्या जातात. हे का समजून घ्यायचं? कारण आम्ही ज्या वनस्पती किंवा फळभाज्या खातो त्या सप्रतिष्ठित आहे की अप्रतिष्ठित आहे हे आम्हाला समजलं पाहिजे. अगदी छोटी कवळी काकडी, अगदी खूपच कवळं दोडकं, त्यानंतर बाळकैरी, ह्या ज्या काही गोष्टी आहेत या सुरुवातीला सप्रतिष्ठित असतात, म्हणजे निगोदी जीवांचं तिथे वास्तव्य असतं आणि म्हणून त्याची वाढ पक्व झाल्यानंतरच या वनस्पती खाण्यायोग्य बनतात. अशा तऱ्हेने प्रत्येक आणि साधारण. आणि हा जीव विचार करतो की मी याचं फळ भोगत नाही, संचेतन करत नाही. त्यानंतर कर्म येणार आहे स्थावर नाम कर्म. स्थावर नाम कर्म त्याला म्हणायचं, आत्ता जसा भेद आपण बघितला की ज्या कर्माचा उदय असताना जीव एकेंद्रिय होतो त्याला स्थावर नाम कर्म म्हटलं जातं. एक इंद्रियवाला बनतो ते स्थावर. म्हणजे पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि वनस्पती या सगळ्या जीवांना, हे सगळे जीव असतील तर त्यांना स्थावर नाम कर्माचा उदय आहे. नंतर त्रस, ज्या कर्माचा उदय असताना जीव द्विनिंद्रियादी पर्यायींमध्ये उत्पन्न होतो ते त्रस नाम कर्म आहे. नंतर सुभग नाम कर्म. सुभग म्हणजे भाग्य, चांगलं भाग्य, की ज्या जीवांना, ज्या कर्माचा उदय असताना दुसरे जीव आपल्यावर प्रीती करतात ते सुभग नाम कर्म आहे. म्हणजे आमच्यावर प्रेम करणारे कुणीतरी आहे ते आमचं कर्म सुभग नाम कर्म म्हटलं जातं. आणि दुर्भग, ज्या कर्माचा उदय असताना जीव आमच्यावर, कोणताही जीव आमच्यावर प्रीती करत नाही ते दुर्भग नाम कर्म आहे. एक पुण्य प्रकृती आहे, एक पाप प्रकृती आहे. आणि या दोनही कर्म प्रकृतींचं फळ मला भोगत नाही. नंतर सुस्वर आणि दुस्वर, की ज्या कर्माचा उदय असताना जीवाचा आवाज उत्तम स्वर त्याला असतो त्याला सुस्वर नामकर्म म्हणायचं. आणि दुस्वर, ज्या कर्माचा उदय असताना कर्णकटुक किंवा अप्रिय असा आवाज होतो त्याला दुस्वर नामकर्म म्हणतात. कित्येक जीव असे असतात की बोलायला लागल्यानंतर त्यांचं बोलणं आपल्याला नकोसं वाटतं, की यांनी आता बोलू नये, त्याचा तो आवाज आम्हाला सहन होत नाही. आणि काही जीव बोलताना असं वाटतं की ह्या व्यक्तीने आपलं बोलणं थांबवूच नये. तर अशा प्रकारे सुस्वर आणि दुस्वर हे दोन नामकर्म आहे. एक शुभ आहे, एक अशुभ आहे. आणि हा जीव दोन्ही कर्माच्या फळाला भोगत नाही. त्यानंतर शुभ नामकर्म आणि अशुभ नामकर्म. शुभ, शरीराचा आकार, अवयव अत्यंत सुंदर रेखीव असतात त्याला शुभ नामकर्म म्हणायचं. आणि अशुभ नामकर्म, ज्या कर्माचा उदय असताना शरीराचे अवयव सुंदर असत नाही त्याला अशुभ नामकर्माचा उदय समजावा. नंतर सूक्ष्म आणि बादर. आता जसं आपण बघितलं, आतप नामकर्मामध्ये बादर जीव आहेत ते. बादर याचा अर्थ जे जीव दुसऱ्यांकडून अडविले जातात किंवा दुसऱ्यांमुळे ज्यांना प्रतिरोध होतो त्यांना बादरकायी जीव म्हणायचं. आणि सूक्ष्म जीव, ज्यांना कुणीही अडथळा करू शकत नाही, रोखू शकत नाही, ते या पृथ्वी तलावावर खचाखच भरलेले आहे ते सूक्ष्म जीव आहेत. त्यांना आम्ही काहीही कुठूनही आरपार ते जाऊ शकतात,
भिंतीमधून जाऊ शकतात, कोणत्याही तऱ्हेचा त्यांना प्रतिबंध आम्ही लावू शकत नाही. ते जीव सूक्ष्म जीव आहे आणि जे आहे ते बादर जीव आहे. सूक्ष्म कर्माचा उदय फक्त एकेंद्रिय जीवांमध्ये संभवनीय आहे. द्विनिंद्रियापासून प्रत्येक जीव हा बादरच आहे. एकेंद्रियामध्ये सूक्ष्मही आहे आणि बादर पण आहे, आणि द्विनिंद्रियापासून मात्र सगळेच्या सगळे जीव बादर जीव असतात. की सूक्ष्म शरीर त्यांना असं प्राप्त होतं की दुसऱ्यांकडून रोखल्या जातात. रोखल्या जाऊ शकत नाही ते सूक्ष्म, आणि रोखल्या जातात ते बादर नाम कर्म आहे. यापैकी एक शुभ आहे आणि एक अशुभ आहे, आणि हा जीव दोन्हीलाही भोगत नाही. त्यानंतर पर्याप्ती नामकर्म येणार आहे. पर्याप्तीच्या बाबत आपण आता बघितलं की पर्याप्ती कशाला म्हणायचं. ज्या कर्माचा उदय असताना आपापल्या योग्य पर्याप्ती पूर्ण होतात त्याला पर्याप्ती नाम कर्म म्हटल्या जातं. म्हणजे जीव ज्या वेळेला शरीर धारण करतो, या शरीरासाठी आवश्यक असलेल्या परमाणूंना त्याला ग्रहण करावं लागतं. हे ग्रहण केल्यानंतर त्याची शरीराची संरचना होते, इंद्रियाची रचना होते, श्वासोश्वासाची होते प्रक्रिया पूर्ण, भाषेची होते, आणि शेवटी मनाची प्रक्रिया पूर्ण होते. ही पूर्ण करत असताना जीवाचा जो शक्ती विशेष लागतो ते जीवाचं आहे, आणि ही त्यांची द्रव्येंद्रियाची जी पूर्ती होते आहे ती त्याचं कार्य आहे. अशा तऱ्हेने हे पर्याप्ती नाम कर्म त्या ठिकाणी आहे. पर्याप्ती नामकर्माचा ज्यांना उदय आहे त्या जीवांना पर्याप्ती त्याच्या पूर्ण होतातच होतात. भलाई अशा जीवांचं आयुष्य कदाचित अंतर्मुहूर्त पण राहू शकेल, परंतु पर्याप्ती त्याच्या पूर्ण होतातच. परंतु दुसरं जे कर्म सांगितलं अपर्याप्तक नामकर्म, याचा ज्या जीवांना उदय आहे त्या जीवाची शरीर पर्याप्ती पूर्ण होण्याच्या आधीच त्याचा मृत्यू होतो. हा जीव लब्ध पर्याप्तक म्हटल्या जातो. लब्धी अपर्याप्तक, लब्धी आली पण अपर्याप्तक झाला, म्हणून लब्ध पर्याप्तक हा जीव लगेचच हा क्षुद्रभव धारण करून मृत्यूला प्राप्त होतो. त्याची एकही पर्याप्ती पूर्ण होत नाही. या दोन प्रकृती परत जोडी जोडीने आता ह्या प्रकृती आलेल्या आहेत, 10 प्रकृती. तर त्याच्यामध्ये एक शुभ आहे, एक अशुभ आहे. पर्याप्ती शुभ नामकर्म आहे, अपर्याप्ती अशुभ नामकर्म आहे. आणि ज्ञानीचा विचार शुभ आणि अशुभ दोन्ही प्रकारच्या कर्मापासून मी निवृत्त आहे हा त्याचा विचार स्थायी रूपामध्ये त्याच्या अंतःकरणामध्ये प्रज्वलित आहे. नंतर स्थिर आणि अस्थिर नामकर्म. स्थिर मध्ये त्या कर्माच्या उदयाने आमच्या शरीरातील धातू म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा हे सगळ्या धातू आणि उपधातू. उपधातू वात, पित्त, कफ, शिरा, स्नायू, जठराग्नी या ज्या आहेत त्या उपधातू आहे, आणि त्वचा या उपधातू आहे, आणि रस, रक्त वगैरे ह्या धातू आहे. तर या धातू आणि उपधातू आपापल्या ठिकाणी योग्यतेला स्थिरतेला प्राप्त होतात. ते स्थिर नामकर्म आहे. म्हणजे ज्या ठिकाणी ज्या प्रवाहाने ज्या रीतीने ते असायला पाहिजे त्या रीतीने आहे ते स्थिर नामकर्म आहे. आणि अस्थिर नामकर्मामध्ये या धातू आणि उपधातू आपापल्या ठिकाणी स्थिर राहत नाही. ते अस्थिर नामकर्म आहे. ज्या वेळेला जीवनामध्ये रोग उत्पन्न होतो त्या रोगाचं कारण काय असतं याचा जर आयुर्वेदाचार्यांना आम्ही प्रश्न विचारला तर ते सांगतील याच्या शरीरातल्या धातू आणि उपधातू योग्य रीतीने कार्य करत नाही. याचा वायू, वात, पित्त किंवा कफ हे कंपित झालेले आहे, चलायमान आहे, ते योग्य रीतीने कार्य करत नाही, आणि म्हणून याला रोगावस्था आलेली आहे. हे आयुर्वेदाचं, आणि आयुर्वेद त्यावर म्हणेल की या औषधांनी
हा याचा रोग दुरुस्त होऊ शकतो. जेव्हा हाच प्रश्न आगमामध्ये उपस्थित झाला तर आगमामध्ये त्याचं उत्तर देताना आचार्य सांगतात की या व्यक्तीला रोग का आहे. त्याच्या धातू उपधातू अस्थिर आहे हेही ते मान्य करतात. पण त्याला कारण सांगताना सांगतात की त्याचा आता अशुभ नामकर्माचा उदय सुरू आहे, अस्थिर नामकर्माचा उदय सुरू आहे. अशा तऱ्हेने त्याचा उदय असल्यामुळे त्याच्या धातू आणि उपधातू या योग्य रीतीने कार्य करत नाही. आणि त्यावरचा उपाय सांगताना सांगतील की या कर्म प्रकृतींचं जर संक्रमण झालं, बदल झाला, तर ह्या धातू आणि उपधातू अस्थिर रूपात ज्या आत्ता उदयात येत आहे त्या स्थिर रूपात उदयात येऊ शकतात. आणि हे रूपांतर करण्यासाठी आचार्य त्या ठिकाणी हे सांगतात की तुला तुझ्या परिणामांमध्ये स्वस्थता, शांतता ठेवावी लागेल. जेव्हा तू स्वस्थता ठेवशील त्यावेळेला तुझ्या परिणामांमध्ये मृदुता येईल किंवा शुभ भाव येतील. आणि शुभ भाव आले की सत्तेमधलं जे कर्म आहे या कर्माची स्थिती आणि अनुभाग हा बदलून तुला त्याचं फळ शुभ रूपाचं प्राप्त होऊ शकतं. फक्त शक्यता आहे. अशा तऱ्हेचं यांची मीमांसा राहणार आहे. स्थिर आणि अस्थिर झालं, त्यानंतर आदेय आणि अनादेय. ज्या कर्माचा उदयामध्ये शरीरावर कांती प्राप्त होते ते आदेय नामकर्म आहे. आणि ज्याच्या उदयामध्ये कांतीहीन शरीर असतं ते अनादेय नामकर्म आहे. यानंतर यशकीर्ती नामकर्म अत्यंत महत्वाचं आहे की ज्याचा उदय हा 10व्या गुणस्थानापर्यंत जीवाला, त्याचा बंध 10व्या गुणस्थानपर्यंत जीवाला असतो आणि त्याचा उदय 14व्या गुणस्थान पर्यंत जीवाला असतो. अत्यंत शुभ प्रकृती म्हणून ही देखील यशकीर्ती गणल्या गेलेली आहे की या कर्माच्या उदयामध्ये जगामध्ये जीवाची प्रशंसा होते. आणि दुसरी अयशकीर्ती की याच्या उदयामध्ये अपकीर्ती होते. असा संयोग त्याला प्राप्त होतो. ते अयशकीर्ती नामकर्म आहे. त्यानंतर शेवटची प्रकृती येणार आहे 93 प्रकृतीतली तीर्थंकर प्रकृती. ही तीर्थंकर प्रकृती या देखील जरी ती अत्यंत शुभ प्रकृती म्हटल्या गेलेली आहे तरीही ज्ञानी जीवाला मला तीर्थंकर पदाची प्राप्ती होऊनच मोक्ष मिळावा अशी त्याच्या अंतरंगामध्ये अभिलाषा नाही. 4थ्या गुणस्थानात त्याला ज्ञानाची समीचीन दर्शन ज्ञान प्राप्त झालेला आहे. पण मनामध्ये अंतरंगामध्ये जो त्याचा विचार सुरू आहे या विचारांमध्ये या कर्मफलाचं मला फळ भोगायचं आहे, हे कर्म चांगलं आहे, कर्म चांगलं आहे हेच म्हणणं विरोधाभास आहे. आणि म्हणून कुठलंही कर्म असेल तर ते चांगलं नाही हीच त्याची निरंतर भावना आहे. आणि या कर्माच्या फलाचा मी भोगता नाही, मी केवळ माझ्या आत्मतत्वाचं संचेतन करतो आहे की त्याची स्थिर दृष्टी निरंतर कायम राहिलेली आहे. यानंतर थोडस प्रकरण आहे पण ते आपण पुढच्या याच्यामध्ये बघू. इथे आज थांबू. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ खो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उज्जायाणम नमो लोए सव्वसाहुनम. सर्वांना जय जिनेंद्र.